बाबा नमस्कार. जय शिवराय. उद्या खरं तर पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती संगमनेर आळेपाटा नारायणगाव मार्ग व्हावी यासाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनं उभारलेली आहेत. नारायणगावमध्ये देखील रास्ता रोको आणि आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. कसं नेमकी नियोजन असणार आहे? सकाळी 9 वाजता आपण सगळ्यांना मेसेज दिले की आत्ता नाही तर कधीच नाही, कारण ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा असा विषय आहे. अत्यंत प्रमुख अशी मागणी आहे की नारायणगाव मार्गेच पुढं रेल्वे व्हावी आणि त्या माध्यमातून उद्या सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनाच सांगितलं आहे की आपण उद्याचं सगळं कामकाज बंद ठेवून उद्या जास्तीत जास्त संख्येने स्टँडच्या चौकात जावं, की जेणेकरून सरकारला कळालं पाहिजे की आमच्या सगळ्यांची मागणी रास्त आहे आणि जेवढी लोकं येतील जास्तीची तेवढा त्याचा इम्पॅक्ट निश्चित स्वरूपात येणार आहे. त्यामुळं खरं तर सिन्नर असेल, तुमचा समृद्धी महामार्ग असेल, संगमनेर असेल, गारगाव असेल, आळेफाटा असेल, नारायणगाव आहे, मनसर आहे, खेड आहे, चाकण आहे, अशा अनेक ठिकाणी हा उद्याचा आंदोलनाचा गाभा आपण सगळ्यांनी धरलेला आहे. किती वाजता इथं जमायचे आणि सकाळी कसं नियोजन असणार आहे? सकाळी 9चं टायमिंग आपण सांगितलंय. साधारण 1 तासभर 2 तासभर ते आंदोलन आपण सगळे रस्त्यावर बसणार आहे आणि त्या माध्यमातून सरकारला हेच दाखवून द्यायचे की ही रेल्वे मार्ग निश्चित स्वरूपात नारायणगाव किंवा जो सरळ मार्ग आहे, जो पूर्वीचा मार्ग आहे, इतके वर्ष तुम्ही त्याचं सर्वेक्षण करताय, अनेक लोकांना त्याचे पैसे दिलेत, काही जमिनींवर शिक्के दिलेत, टाकलेत आणि असं असताना अचानकपणे तुम्ही जो बदल करताय तो आम्हाला मान्य नाही. यासाठीचं उद्याचं आंदोलन आहे. खरं तर बाबू, हा जो पुणे मुंबई नाशिक हा विकासाचा ट्रँगल आहे, रस्ते देखील सुपरफास्ट झालेले आहेत, परंतु सध्याची ट्रॅफिक पाहता आपला जो माल आहे तो तिथपर्यंत पोहोचवणं, वेळेत पोहोचवणं शक्य होत नाही. एकूणच ही जी रेल्वे आहे ही विकासाच्या, जुन्नरकरांच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाची असणार? बघा ना, अनेक अर्थाने ती खरं तर तुमची विकासाचीच रेल्वे मारावी लागेल. आज आपला पेशंट इथून पुण्यात न्यायचं, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून न्यायचं तर 2 तास लागतात. अनेक पेशंट असे आहेत की आमच्या समोरचे की जे हार्ट अटॅकनी खेड, चाकण, भोसरी अनेकदा फार हॉस्पिटलच्या दारात जाऊन सुद्धा त्यांना वाचवायला आपल्याला अपयश आलेलं आहे. त्या दृष्टीने खरं तर सगळ्यात जास्त गरजेचा हा विषय आहे. मग शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, नागरिकांच्या दळणवळणाच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांना 2 ठिकाणी दालनं उभी राहतील, ती खुली होतील. पुणे होईल, जे मार्केट आहे आपलं मोठं, नाशिक पण होईल. सर्वसामान्य जो ग्राहक आहे त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींनी फायदा होणार आहे. कारण संपूर्ण बाहेरचा माल पुण्यात येतोय, पुण्यातून सुद्धा काही व्यापारी इथे माल घेऊन येतात. नाशिकचं पण तेच परिस्थिती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून आहे. आजही सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा पुण्याला शिकायचं म्हटलं तर प्रचंड असा खर्च आपल्याला हॉस्टेलचा होतो आणि हॉस्टेलच्या माध्यमातून तो जायला यायला जर 1-1 तासाचं अंतर असेल तर माणूस आपला इथून तो स्वतः जाऊन येऊन करू शकतो. इथपर्यंत सगळ्यात मोठा चांगला पर्याय खरं तर विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणून अनेक अर्थाने विकासाचाच विषय घेऊन जर विचार केला तर अनेक अर्थाने रेल्वे ही निश्चित स्वरूपात विकासासाठी आपल्या सगळ्या भागामध्ये असणार आहे आणि त्यासाठीचं खरं तर उद्या आंदोलन आहे. आपण म्हणतो रेल्वेचं आंदोलन झालं पाहिजे, रेल्वे देखील झाली पाहिजे, परंतु सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो JMRTचा आहे. JMRTमुळे कुठेतरी आपल्या रेल्वेला खो बसतोय. तर ह्या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी आता सरकारने कमिटी देखील स्थापन केलेली आहे. ह्या सगळ्याकडे आपण कसं कमिटी स्थापन केली, निश्चित स्वरूपात सरकारने स्वागतार्ह निर्णय घेतलाय. परंतु कदाचित ही रद्द करायच्या आधी जर कमिटी स्थापन केली असती तर लोकांना विश्वास राहिला असता. परंतु आता आंदोलन होतंय म्हणून कमिटी स्थापन होती की काय, असा काहीशी भावना लोकांमध्ये आहे. कारण आंदोलनाच्या तोंडावर तुम्ही 2 दिवस आधी कमिटी स्थापन करता. खरं तर सगळ्या आमदारांची बैठक आपली 1-1.5 महिन्यापूर्वीच मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी घेतली होती आणि 50% वाटा हा आपला राज्याचा असणार आहे ह्या रेल्वेसाठी. मग खरं तर शासनाने सुद्धा, राज्य शासनाने थोडंसं ॲग्रेसिव्ह भूमिकेत घेऊन ही घ्यायला पाहिजे. कारण हा आंदोलनाचा मार्ग जो आहे आता आपण जे करणार आहोत पुण्यापासून नाशिकपर्यंत, हा 235 किलोमीटर आहे. तसं श्रीरामपूर मार्गे जर नेली तर ती 310 किलोमीटर रेल्वे होणार आहे. मग त्याच्यामध्ये भूसंपादनचं एक अधिकचं आहे, रेल्वेचा मार्ग अधिकचा आहे, वेळ अधिकचा आहे. मग तसं असेल तर मग पनवेल त्या कसारा मार्गे ती 3 तासात तिथं जातीच आहे ना रेल्वे. मग ह्या बाजूने जर ह्याचा 8 तास नवीन कशासाठी, हे सरळ मार्गी होत आहे. ते सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे, रेल्वेच्या दृष्टीने फायद्याचं आहे. फक्त जर JMRTचा विषय असेल तर मग मात्र आपल्याकडे तालुक्याची पश्चिम बाजू पण आहे तशी. म्हणजे अनेक ठिकाणाला मार्ग सापडला तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे आणि त्या माध्यमातून निश्चित सरकारने मार्ग काढावा. ही
खरं तर ही भूमिका घेऊनच आपण उद्याचं आंदोलन करतोय. त्यांनी आता खरं तर ते बोगद्याचा एक विजन ठेवलेला आहे, ते जी कमिटी आहे किंवा त्यांची. त्याच्यानंतर ह्या ज्या वेव्ज होतात किंवा रेल्वेच्या ज्या वेव्ज आहेत किंवा त्याचं डिझेल इंजिन असेल, अशा अनेक पर्याय खरं तर खुले आहेत. हो, सरकारनं कुठेतरी याच्यावर देखील विचार करावा. हा आता काकोडकर समितीपुढे आपल्याला सुद्धा एखादी तज्ज्ञ समिती, मी सत्यजित तांबेंची सुद्धा ज्यावेळेस बोललो त्यांना पण तेच सांगितलं की आपण एक समिती आपली स्थापन करू इथून तिथून, की जेणेकरून अनेक अर्थाने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला काम करावं लागेल. मग काही तज्ज्ञ समिती खरं तर त्या तज्ज्ञ समिती जी आता नेमलेली आहे त्यांच्या समोर सुद्धा आपल्याला आपलं विजन किंवा आपले विचार, आपली परिस्थिती मांडावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातूनच खरं तर कोर्ट असेल, रस्त्यावरचं आंदोलन असेल, सरकारी दरबारामध्ये अजून काही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना लक्ष वेधून घ्यावं लागेल. हे सगळ्या प्रकारचे आंदोलन आपल्याला निश्चित स्वरूपात करावं लागेल. त्या माध्यमातून अनेक तुम्ही म्हणताय तसं की खरं तर वेगवेगळे मार्ग आहेत, फक्त करायची इच्छाशक्ती पाहिजे. आता आपल्या जुन्नर तालुक्यातील जे अनेक शेतकऱ्यांची मुलं आहेत ती पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात, परंतु त्यांना जर पाहिलं तर मेस असेल किंवा तिथलं वसतिगृह असेल, यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. एकूणच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय अपील कराल उद्याच्या आंदोलनाच्या दृष्टीने? विद्यार्थी जरी शिकत असतील पुण्यात तरी त्यांच्या आईवडिलांनी मात्र रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे. कारण दोन्ही तिन्ही गोष्टींनी मुलगा मुलगी जो रोज पुण्याला जाणार आहे ती संध्याकाळपर्यंत आपल्या घरी येऊ शकते. जेवणाची व्यवस्था जी मेसमध्ये आपणही पाहतोय अनेक वेळा, आता आपण सगळं एफडीएच्या माध्यमातून अनेक गोष्टी पाहतोय. त्या माध्यमातून सकस आहार आपल्याला मुलांना इथून खरं तर बरोबर गेले, डबा घेऊन गेले तर निश्चित स्वरूपात घरचंच जेवण त्यांना मिळणार आहे. आणि ह्या माध्यमातून अनेक अर्थाने खूप सारे पैसे वाचवायचं काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून खरं तर रेल्वे आपल्याला निश्चित स्वरूपात गरजेचीच आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनाला यायला पाहिजे. हाच आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना निश्चित स्वरूपात आव्हान असेल. भाऊंनी आत्ता खरं सांगितलं उद्याच्या आंदोलनाविषयी. पूर्वी असं सांगायचे की ही रेल्वे का नको, पुण्या नाशिक तर ही परवडणारी नव्हती, पण आता ही रेल्वे परवडती आहे. कारण त्यांनी सांगितलं की या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चर हब हे सर्वात जास्त प्रगत शेतकरी ह्या भागामध्ये, आणि ह्या भागातल्या शेतकऱ्यांना माल वेळेवर पोचला पाहिजे, वेळेवर गेला पाहिजे. आणि एवढंच नाही तर हे त्याच्यामुळे ही रेल्वे खूप फायद्यात चालणार आहे. म्हणून त्यांनी सेमी हायस्पीड रेल्वेचं नियोजन या ठिकाणी केलं होतं. मला म्हणजे हा आश्चर्य वाटतं की 3 वर्षापूर्वी ही रेल्वे सँक्शन झाली, त्याच्यावरती राज्य शासनाने 50%, सेंट्रल गव्हर्नमेंटने 50% खर्च करण्याचं त्यांनी या ठिकाणी नक्की केलं. आणि पुढं भाऊनी सांगितलं की बऱ्याच 7-12वरती त्या रेल्वेचे शिक्के पडले. काही ठिकाणी पैसे देखील त्या लोकांना वर्ग झाले, काही किती क्षेत्रात हे देखील वर्ग झालं. नेमकं असं कुठलं काही घडलं की त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की या JMRTला या वेवचा त्रास होतो आहे किंवा काय, म्हणजे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण एवढंच सांगेल की ह्या भागातला शेतकरी हा अतिशय प्रगतशील आहे. आणि ह्या शेतकऱ्याचा भाव म्हणजे आता अशी परिस्थिती की आपण पुणा नाशिकला जर पाहिलं, ह्या सगळ्या टोटल हा जो बेल्ट आहे आपला, हा बेल्ट तसा पाहिला तर एक काळी सगळ्यात प्रगतशील असणारा बेल्ट. पण आता रेल्वे आपण विमानतळ पाहिलं, चाकणचं विमानतळ त्यांनी आता हडपसरला पुरंदर तालुक्यात नेत आहेत. आत्ताचं रेल्वेच्या बाबतीत तसंच घडतं का आता भीती वाटायला लागली. म्हणजे हा बेल्ट आपल्याला विकासापासून कुठेतरी वंचित ठेवायचा आहे का तुम्हाला, हा एक प्रश्न सगळ्यात या ठिकाणी आमच्या पुढं उभा राहतो आहे. आणि कालांतराने असं होईल की या बेल्टकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा पूर्ण दृष्टिकोन फक्त कुठेतरी रेसिडेन्स हा होईल. मग इथल्या तरुणांनी, इथल्या शेतकऱ्यांनी नक्की करायचं काय, म्हणजे असं इथे आम्हाला वाटतं की बा इथे ह्या डेव्हलपमेंट त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. शेतकऱ्याचा माल वेळेवर त्या ठिकाणी गेला पाहिजे. जर तो माल वेळेवर त्या ठिकाणी पोहोचला तर त्याला रेटसुद्धा चांगला मिळेल, वेळेवर त्या ठिकाणी पोहोचला तर. त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, कारण शेवटी मला वाटतं आपला जुन्नर तालुका असेल, म्हणजे मी बाकीच्या बेल्टचं बोलणार नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ 80% ही मंडळी ही शेतीवर अवलंबून आहेत. आणि यांच्या मालाला जर भाव मिळायचा असेल, कोणी तरुणांचं उदाहरण दिलं, मुलं खूप ॲक्टिव्ह आहे या बाबतीमध्ये. मुलांनी जर कदाचित हा जर दृष्टिकोन याच्या पुढे ठेवला आपल्याला की भविष्यात आपल्याला जी पद्धत आहे, म्हणजे आज आपल्याला पुण्यात जायचं म्हटलं तरी 4 तास लागतं आहे. ते आज एखादा पेशंट जर कुठेतरी त्याला न्यायचं आहे, 4-5 तास त्याला पुण्याला पोचायला लागत आहेत. उद्या हे आपल्याला कोणाला परवडणारं निश्चित नाही आहे. म्हणून उद्याच्या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकरी, जास्तीत जास्त तरुण यांनी या आंदोलनात उद्या सहभागी व्हावं. भाऊनी सगळ्यांना आवाहन केलं, तसंच आवाहन आम्ही पण या ठिकाणी सर्वांना करतो. जय शिवराय. आज या ठिकाणी
रेल्वे आंदोलनाविषयी मोरे साहेब हे जरा बाईट घेण्यासाठी आलेले आहेत. परंतु उद्याच्या 9 तारखेला जे आंदोलन होते त्याला आमचा पूर्णपणे भाऊभाऊंना पाठिंबा आहे. आणि जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होते त्या आंदोलनासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत. आणि दुसरा विषय असा का या ठिकाणी जुन्नर तालुका कृषी पर्यटन म्हणून घोषित केलेला आहे. या ठिकाणी MIDC नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना व सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना नोकरी नाही. परंतु कृषी पर्यटनाच्या दृष्टीने देखील रेल्वे किती महत्त्वाची आहे. आणि जे आता सर्वांची मागणी आहे जो पुणा नाशिक रेल्वे सरळ मार्ग आहे त्या ठिकाणी तो झालाच पाहिजे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरकारी उत्पादक आहेत, भाजीपाला उत्पादक आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्ष उत्पादक देखील आहेत. आणि द्राक्षाचं एक्सपोर्ट या ठिकाणी जर रेल्वे झाली तर मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी माल उत्पादक करून त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी किंवा नाशिक या ठिकाणी एक्सपोर्टला माल नेल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे अधिकचे मिळू शकतात. आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी भविष्य चांगले उज्ज्वल भविष्य जे कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळत आहेत ते आत्महत्या थांबतील. आणि या निमित्ताने मी सांगतो की या ठिकाणी विद्यार्थी देखील पुणा किंवा नाशिक या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी घेत असतात. आणि सर्वसामान्य नागरिकांची मुलं त्या ठिकाणी शिक्षणासाठी ट्रेनच्या माध्यमातून जाऊ शकतात. अंडरग्राऊंड देखील जे मार्केटचा प्रश्न आहे अंडरग्राऊंड देखील हा एक पर्याय. किंवा आताच तालुका प्रमुख भाऊभाऊंनी सांगितले का जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातून देखील रेल्वेचा पर्यायी मार्ग होऊ शकतो. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याचं जे आंदोलन होणार आहे जे जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आळेफाटा या ठिकाणी आंदोलन होणार, नारेगाव या ठिकाणी आंदोलन होणार आहे. आणि चक्काजाम आंदोलन आहे आणि शांततेच्या पद्धतीचं आंदोलन. परंतु मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि शांततेच्या पद्धतीने आपला जो विषय आहे रेल्वे किती महत्त्वाची आहे हे सर्वांनी त्या ठिकाणी दाखवून द्यावं. या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. आता उद्या सुट्टी आहे रविवारची आणि रापा सबनीस असेल, रापा सबनीचे विद्यार्थी आहेत. सावरगाव या ठिकाणी मोठे विद्यालय आहेत, आर्वी या ठिकाणी मोठं विद्यालय आहे. त्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. आणि आपला जो काय म्हणणं आहे आणि तुम्हाला किती त्रास होतो या ठिकाणी ट्रॅफिक वाढत आहे याचं देखील आपण त्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि रेल्वे कशी महत्त्वाची आहे हे देखील दाखवून दिलं पाहिजे.